फक्त मराठी। विठोबा, ए विठोबा, गेला कुठे हा? आत्यानू माका बोलवल्या. गेले कुठे सगळे? कोण? कोण काय? अरे घरातली सगळी माणसं गेली कुठे? दिसत नाहीत ती. माका नाही माहित. तुला मेल्या घरातलं कधी काय ठाऊक असतं? अरे उद्या काय आहे माहित आहे ना? नाही. अरे उद्या 3 दिवस पूर्ण होत आहेत अक्कादा ध्यानाला बसून. ते बाहेर आल्यावर त्यांनी काय सांगितलं होतं ठाऊक आहे ना तुला? का तेही तुझ्या लक्षात नाही? हा लक्षात दिला. त्यांका सर्व घोतावळो समोर दिसूक होयो. हा मग आता काय बघणार त्या? अजिंक्य आहे मुंबईत, वासुदेव दादा तुरुंगात, तो राजाराम त्याच्या मागे. मग आता मला सांग, अक्कादा बाहेर आल्यावर त्यांना सगळं कुटुंब कसं एकत्र दिसेल? वासुदेव दादा घरात नाही, त्यांना अटक झाली असं जर अक्कादांना कळलं तर त्या शांत बसणार नाहीत. वय वय थोरल्या खोत्यांवर त्यांचा भारी जीव असा. हा अक्कादा वासुदेव दादासाठी होत्याचं नव्हतं करतील. एकदा का कळलं ना त्यांना तर मग कुणाला ऐकायचं नाहीत हो. हा अगदी खरा असा. मोठा मला मान हलवून सांगतोय खरा असा. त्या राजारामला म्हणावं, तुझी काय वकिली लावायची ती पणाला लाव, पण अक्कादा खोलीच्या बाहेर यायच्यात वासुदेव दादा सुटला पाहिजे. कळलं? वय वय. अजिंक्यलाही कुणीतरी निरोप पाठवा, म्हणावं असशील तसा निघून ये. आता तू उभा काय राहिलायस? जा कामाला. वय वय. कशाचा कशाला पत्ता नाही, कुणाला जबाबदारी म्हणून घ्यायला नको. म्हणतात ना, खायला कार नि भुईला भार, तसं आहे मेल्याचं. अहो ऐकलत का? तो आलाय बाहेर. हे गाव, हे गाव, हा वाडा, हे मंदिर आणि हा मंदिराच्या बाजूचा हो सगळा माळ आहे ना, माळ हा आपल्या नावावर आहे. आणि ही कागदावरची जरा मालकी थांबवा आणि डोळे उघडून बघा तरी कोण आले बाहेर. कोण आलंय? अहो तो काय काय तोची माराखडी केली आहे? त्याला काय नाव गाव काय असेल की नाही? कोण आहे तो? ते नाव गाव आपण ठरवायचं ना. त्याला हवं तसं नाव गाव ठरवायचं ना आपण त्याचं. देवामाळी आलाय. होय, आणि तो तुमचा तो बी. हो तलाठी, तोही असणार. होय, तो बी आलाय. अगं मनू, त्या तलाठ्याला कुठे माहिती आहे तो देवामाळी आपला माणूस आहे ते? खरंच लय भारी डोकं दिलंय बाई तुला देवानी. कोण कुठला तमाशातला देवामाळी, तो ती जमीन आपली आहे असं सांगणार. म्हणजे देवमाळ आणि देवामाळी, म्हणजे जसं धचा मा केला तसं तू तो देवमाळ देवामाळ्याच्या नावावर सातबाऱ्यात दाखवणार. आणि एकदा का ते काम फत्ते झालं की त्याच्या पार्श्वभागावर लाथ मारून त्याला या गावात हाकलून द्या. वा 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 मनू, काय काय डोकं दिलंय का देवाने तुला. तुला सांगतो, तुला ना खरं तर राजकारणात जायला पाहिजे. मी सगळा बंदोबस्त करतो ना तुझा. अगं ते राजकारण घाला चुलीत. पहिलं हे प्रकरण तडीस लागायला हवं. त्या तलाट्याला अजिबात अंदाज येता कामा नये की तो देवामाळी आपला माणूस आहे म्हणून. कसा अंदाज येणार? तो देवामाळी अजून त्या जागेचा मालक आहे असंच त्या तलाठ्याला वाटतंय. तो तलाठी पार टरकलाय. त्याचा काय तोडगा काढायचा असा प्रश्न तोच आपल्याला विचारणार. हो, म्हणजे साप बी आपलाच आणि लाठी का काठी म्हणतात ती बी आपलीच. टीव्ही आपलीच. काय हुशार बायको मला मिळाली. काय डोसतं आहे ग तुझं. तुझ्यासारखी बायको मला ना अशी 7 जन्म मिळाली पाहिजे. कुठे नशीब आहे आमचं. तू एक काम कर, येत्या वट पौर्णिमेला तू सांग की माझ्यासारखा नवरा तुला असा 7 जन्म चालेल. सांगशील की नाही? म्हणजे मग मला तुझ्यासारखी बायको 7 जन्म मिळेल ना. कसं आहे डोकं? लई झाक. फक्त मला विचार करायला हवा. कसला? नाही म्हणजे तलाट्याला काय सांगायचा तो विचार करायला हवा ना. तू कसला विचार करतेस? मी बघतो ना काय करायचं ते. तू फक्त त्याला घेऊन ये. देवामाळी, देवमाळ, सगळं कसं गोलमाल.